नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांची जी रिलेशनशिप आहे ही कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. दोघांच्या रिलेशनशिपमध्ये अशा अपेक्षा नेमक्या कशा असतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांच्या अपेक्षा काय त्या जाणून घेणं गरजेचं राहील. त्यानंतर आपण विचार करू की नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर काम करणं गरजेचं राहील. वृषभ राशीचे जे पुरुष आहेत किंवा वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे, राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. शुक्राची रास असल्या कारणाने साहजिकच या राशीचे जे पुरुष असतात म्हणजे पुरुष असून सुद्धा त्यांना फॅशनचा सेन्स अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. म्हणजे कुठल्या प्रकारचे कपडे घालायला हवेत, कुठल्या फिटिंगचे, कुठल्या रंगाचे, रंगसंगती असल्याच्या प्रकारे आधुनिक प्रकारामध्ये सुद्धा नेमके कोणती फॅशन करायला हवी याचं उपजत ज्ञान हे वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. साधारणतः सोबर फॅशन करणं यांना आवडतं, त्यामुळे यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व उठून दिसतं. याचबरोबर त्यांची जी वाणी आहे, त्यांचं बोलणं आहे किंवा संवाद साधण्याची जी कला आहे ही वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजेच मुद्दा कितीही किचकट किंवा गंभीर जरी असला तरी आपल्या सहज ओघवत्या वाणीने तो मुद्दा सहजपणे समोरच्या समोर मांडायचा आणि विनोदी पद्धतीने तो मुद्दा पटवून द्यायचा. हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. यामुळेच त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे संस्कारित असल्या कारणामुळे एक वेगळ्याच प्रकारचं अट्रॅक्शन किंवा त्यांची इमेज ही समाजामध्ये असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाप्रिय असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवड त्यांना जात्यात असते किंवा लहानपणापासूनच असते. खास करून संगीताच्या संदर्भातली जाण सुद्धा त्यांना चांगली असते. म्हणजे संगीताचं फॉर्मल शिक्षण न घेता सुद्धा ज्याला आपण आवाजाचा कान ज्याला आपण म्हणतो किंवा संगीताचा कान त्यांच्याकडे असतो. संगीत श्रवण करण्याची जी कला असते त्यांना उत्तम प्रकारे ठाऊक असते. जवळजवळ प्रत्येक वृषभ राशीचा पुरुष आहे हा बाथरूम सिंगर तर असतोच. म्हणजे गाणं गुणगुणणं आणि त्याद्वारे आपला मूड आहे तो चांगला करणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अधिभौतिक सुखाची आवड असते, लॅविश लाईफस्टाईलकडे अट्रॅक्शन असतं आणि सर्व प्रकारचे अधिभौतिक सुख आपल्याकडे असावेत असा साधारण त्यांचा कयास असतो आणि ती त्यांना मिळतात सुद्धा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खानपानाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना खवय्ये असतात. चांगलं खाणं पिणं लागतं, हॉटेलमध्ये जायला आवडतं, वेगवेगळ्या प्रकारची चटपटीत खाणी यांना आवडतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर सुद्धा दिसतो. थोडी मेद रुंदी यांच्यामध्ये झालेली दिसून येते. अर्थात त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं उंची लाईफस्टाईलकडे यांचं असणारं अट्रॅक्शन आणि स्वतःची लाईफस्टाईल जरा चांगली असली तरी खूप काही खर्चिक प्रवृत्ती यांची दिसून येत नाही, व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कसे कमवायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची याची माहिती वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असते आणि त्यामुळेच संपूर्णपणे यांचं व्यक्तिमत्व हे नजरेत भरण्यासारखं असतं. वृषभ राशीचे पुरुष असतात त्यांना ज्वेलरीची सुद्धा आवड असते, त्याचप्रमाणे परफ्यूमची आवड असते, सुगंधी द्रव्याची सुद्धा आवड असते. म्हणजे नीटनेटके राहणीमान, शारीरिक आणि मानसिक विचार हे व्यवस्थित असायला हवं याकडे त्यांचा कल असतो, तो त्यांच्या राहणीमानातून दिसून येतोच. एकंदरीत या ज्या राशीचे जे पुरुष असतात हे थोडेसे हट्टी सुद्धा असतात. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग कधी कधी दिसून येतो. हा अगदी एक्स्ट्रीमला नसतो, पण कधी कधी तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा स्टेटस इश्यू बनवणं हा थोडासा भाग दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये याचा थोडासा त्रास होऊ शकतो. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर टोटल डेडिकेशन, कष्ट करण्याची तयारी ही जबरदस्त यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे संपूर्ण समर्पणाचा भाव यांच्यामध्ये दिसून येतो. कष्ट करण्याची तयारी सुद्धा खूप चांगली असते, करेज चांगली असते, स्वप्न मोठी असतात आणि ती पूर्ण करण्याची ताकद सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. निर्णय क्षमता चांगली असते. कुठल्याही विषयावरती निर्णय घ्यायचा तर नीट विचारपूर्वक निर्णय घेणं हा या राशींमध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे एखादा निर्णय जर का त्याने घेतला तर ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून दाखवतात. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमते. वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृतिका नक्षत्राचे जे पुरुष असतात यांचे थोडीशी वाणी तिखट असते, बिनधास्त असतात, ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. कुणालाच घाबरत नाही, ना परिस्थितीला ना व्यक्तीला. आपल्या मनात आलेली गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये करून दाखवायची आणि त्यासाठी लागणारी जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे ती कृतिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. परंतु या जोडीला
त्यांची जी वाणी आहे ही थोडीशी तिखट असते. म्हणजे नेमकं बोलणं, झटकन बोलणं, वारंवार बोट ठेवून बोलणं, सरळ सरळ बोलणं, या गोष्टीमुळे थोडंसं नातेसंबंधात कटुता येऊ शकते. अर्थात त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. कृत्यका नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांना कायम लागणं, कापणं, खरचरणं किंवा थोडेसे धडपडे असतात. त्यामुळे अशा प्रकारचे त्रास त्यांना हे कायम दिसून येतात. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्त प्रकृती असतात. म्हणजे पित्त प्रकृतीशी संबंधित जे त्रास आहेत हे यांना होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे रोहिणी. लाडामध्ये वाढलेलं नक्षत्र आहे. लहानपणापासूनच लाड प्यारमध्ये वाढणारं हे नक्षत्र आहे. आईच्या फार जवळचे असतात आणि लाडामध्ये वाढलेले असल्यामुळे थोडीशी नाजूक प्रकृती यांच्यामध्ये दिसून येते. यांच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप काय मेहनत वगैरे करणं यांच्या तसा तत्वात बसत नाही किंवा त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून सुद्धा तुम्हाला तसं दिसणार नाही. मजा करायची, जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायचा, थोडासा भोगी पिंड हा यांच्यामध्ये दिसून येतो. लॅविश लाईफस्टाईल करायचं सुद्धा त्यांचं अट्रॅक्शन असतं आणि ही जी लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुख त्यांना मिळतात सुद्धा. तिसरं जे नक्षत्र आहे ते मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचं वागणे किंवा त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व थोडंसं वेगळं असतं, वाचनवेडे असतात. पुस्तक वाचायला यांना खूप आवडतं आणि बरीचशी पुस्तकं वाचन झाल्यामुळे किंवा त्यांच्या वाचनात आल्यामुळे साधारणतः यांचं जे बौद्धिक असतं ते चांगलं असतं. जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन असतो तो बराचसा ट्रान्सपरंट असतो किंवा पारदर्शी असतो. दुसऱ्याला समजून घेण्याची कलासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. जवळजवळ प्रत्येक विषयावरचं ज्ञान ह्यांना हे चांगल्या प्रकारे दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता यांची खूप चांगली असते. कुठल्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा झाला तर साधक विचार करून, सखोल विचार करून थोडा वेळ घेतील, परंतु निर्णय नेमका घेतील आणि तो निर्णय पूर्णसुद्धा करून दाखवतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्या बऱ्याचशा अलर्ट असतात, दक्ष असतात. म्हणजे तुम्ही ह्यांना सहसा चीट करू शकत नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. तर एकंदरीतच तुम्हाला समजलेलं आतापर्यंत असेल की वृषभ राशी जे पुरुष असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो. आता मग थोडी चर्चा करू की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. म्हणजे नजरेत भरण्यासारखं त्यांचं सौंदर्य असतं आणि त्यांना स्वतःला सुद्धा ठाऊक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असतं. फॅशनचा सेन्स यांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतो आणि डिसिप्लिन असतात. कुठे काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं याचं शेड्यूल यांच्याकडे असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं किंवा वाणी तिखट असू शकते. बऱ्याच वेळा ती असते सुद्धा. जे काय असतं ते नेमकं बोलायचं आणि स्त्री असून सुद्धा माफक बोलणं किंवा कमी बोलणं किंवा नेमकं बोलणं, मितभाषीपणा हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये उठून दिसतो किंवा जास्त प्रमाणात दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वृश्चिक राशीची जी स्त्री आहे ही स्वतःबरोबर 1 ते 2 सिक्रेट्स घेऊन चालतेच आणि हे जे सिक्रेट्स आहेत, ही जी गुपित आहेत ती कुणासमोरही ते सहसा कधीच ओपन करत नाहीत. याच्यामागचं कारण सुद्धा हे आहे की आपल्या मनातली सगळ्या गोष्टी जर काही दुसऱ्याला सांगितलं तर तो आपल्याला जज करेल, ही एक थोडीशी भीती असते आणि ते बरोबर सुद्धा असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकाचे विचार करणारे असतात. म्हणजे एखादी गोष्ट हा म्हणजे हा आणि नाही म्हणजे नाही, तडजोड करणं हे नेमकं त्यांच्या स्वभावात नसतं. अर्थात त्याचा काही वेळा त्रास त्यांना नातेसंबंधामध्ये होऊ शकतो, परंतु स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, दुसऱ्याकडून मदत न मागणं, परस्पर निर्णय घेणं हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यांना आवडलेल्या व्यक्तीसाठी ते काहीही करायला तयार होतात. म्हणजेच संपूर्ण जगाच्या विरोधात जातील, खांद्याला खांदा लावून उभा राहतील आणि जो बिनधास्तपणा आहे तो सुद्धा किंवा बेदरकारपणा जो आहे तो सुद्धा वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, यांच्या मनात कायम थोडंसं ज्याला आपण आध्यात्मिक किंवा धार्मिक भाव हा दिसून येतो. आता ह्याच्यामध्ये दुसरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की अज्ञात आणि अकल्पित गोष्टींचं आकर्षण हे वृश्चिक राशीच्या स्त्रींना बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. म्हणजेच आपला जन्म कशाला झाला, आपला जन्म का झाला, आपल्या जन्मामागची कारणं काय आहेत, मी जन्म नेमका कशाला घेतला आणि त्या माझ्या जन्माचं नेमकं कारण काय आहे, मी कोण आहे. तर हे जे धार्मिक किंवा आध्यात्मिक खास करून जे प्रश्न आहेत यांना बऱ्याच वेळेस पडतात आणि गतजन्म, आत्ताचा जन्म किंवा येणारा जन्म याच्याबद्दलचं एक अनामिक अट्रॅक्शन यांना दिसून येतं. अर्थात ही गोष्ट यांच्यामध्ये जास्त दिसून येते. ही गोष्ट सहसा ते कोणाशी शेअर करत नाहीत, परंतु मनामध्ये हा झगडा मात्र कायम चालू असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे हट्टी असतात, आपल्या मतावर ठाम राहणारे असतात. जर का वृश्चिक राशीच्या स्त्रीला पुरेपूर जर का तुम्ही यांचा संपूर्ण स्वभाव समजून घेतलात
तर यांच्याबरोबर नातं जोडणं किंवा रिलेशनशिपमध्ये व्यवस्थितपणे ती रिलेशनशिप पूर्ण करणं हा भाग तसा सोपा असतो. यांना खोटं कधीच सहन होत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जर का तुम्ही जसे आहात तसंच जर का तुम्ही त्यांच्यासमोर गेलात आणि जर का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं, तर तुमच्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही रिलेशनशिपमध्ये. परंतु जर का खोटा आव आणून जर का तुम्ही त्यांच्यासमोर गेलात आणि जर का तुमचा खोटेपणा कधी भविष्यात जाऊन उघडा पडला, तर लगेचच्या लगेच ऑन दॅट स्पॉट तोच क्षण तुमचं जे रिलेशनशिप आहे ते संपलंच म्हणून समजा. ही स्त्री परत तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीत वृश्चिक राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा नक्षत्राची जी स्त्री आहे यांच्यामध्ये तिखटपणा आहे तो थोडासा जास्त दिसून येतो. नातेसंबंधामध्ये थोड्याशा त्रासदायक गोष्टींना सामोरं जागा लावू शकतो, परंतु कष्ट करण्याची ताकद किंवा बेदरकारपणा किंवा बिनधास्तपणा जो आहे हा विशाखा नक्षत्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आरोग्याच्या संदर्भातले लागणं, कापणं, खरचटणं किंवा शारीरिक व्याधींच्या संदर्भातले काही त्रास आहे ना होण्याची शक्यता थोडी जास्त असते. अनुराधा नक्षत्राची जी स्त्री असते ती अगदी ओपन माइंडेड असते. तसं पहिलं सिक्रेटिव्ह असतात, परंतु यांचं राहणीमान खूप चांगलं असतं आणि ॲडजस्ट करणारे असतात. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असतो आणि जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहणारे असतात. कोणाच्याही बद्दल यांच्या मनात सहसा आपपरभाव असा नसतो किंवा वाईट इमेज घेऊन चालत नाही. अनुराधा नक्षत्राची जी स्त्री असते त्यांचं साधारण प्रेम विवाह होण्याची शक्यता जास्त असते किंवा रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण त्यांच्यामध्ये चांगलं असतं. ज्येष्ठ नक्षत्राची जी स्त्री आहे त्यांच्यामध्ये गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतात. थोडीशी तिखट असतात बोलण्यामध्ये. राहणीमान यांचं तसं चांगलं असतं. बेदरकारपणा हा थोडासा जास्त असतो. शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये या म्हणजे खास करून ज्येष्ठ नक्षत्रामध्ये हा थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. एक्स्ट्रीमवर विचार करणं हा भाग सुद्धा जास्त दिसून येतो. जो भाग मगाशी मी सांगितला की धार्मिक आध्यात्मिक काही प्रश्न हे यांच्याकडे सुद्धा असतात. त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. जसं की वृषभ राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीची स्त्री रिलेशनशिपमध्ये असेल. लक्षात घ्या, या दोन्ही राशी आहेत त्या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये समोरासमोर येणाऱ्या राशी आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक असं आकर्षण असतं आणि रिलेशनशिपमध्ये येतात सुद्धा आणि रिलेशनशिप यांचं स्मूथली पुढे सुद्धा जातं. अर्थात बऱ्याचशा गोष्टी त्या दोघांमध्ये सारख्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा भिन्न पण आहेत. खास करून वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं वागणं, बोलणं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आवडतो वृश्चिक राशीच्या स्त्रीला आणि अर्थातच वृश्चिक राशीच्या स्त्रीचं जे सौंदर्य आहे हे जबरदस्त असतं आणि सौंदर्याचे चाहते नक्कीच वृषभ राशीचे पुरुष असतात, कारण ती शुक्राची रास आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येते आणि त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप आहे हे चालू होतं, पुढे जातं. परंतु अशा पण काही गोष्टी आहेत की ज्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, वृश्चिक राशीची जी स्त्री आहे थोडीशी पॉझिटिव्ह असते. म्हणजे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असणारा व्यक्ती किंवा पुरुष यांनी काय करायला हवं, काय करायला नको, कुठे जायचं, कुठे नाही जायचं आणि कशा प्रकारे गोष्टी या सगळ्याच अगदी टाइम टेबल किंवा लिस्टच ही वृश्चिक राशीच्या स्त्रीकडे असते. आणि त्याच्यामध्ये समजा काही वेगळापणा आला तर मात्र ती समोरच्याला माफ करत नाही किंवा सोडत नाही किंवा मग त्यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात. मग शंका कुशंकाचं वादळ त्यांच्या मनामध्ये तयार होतं. तर यामुळे कधी कधी वृषभ राशीच्या स्त्रीला, वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांना आपल्या स्वातंत्र्यावरती गदा आलेली आहे का असं काही वाटू शकतं आणि त्यामुळे सुद्धा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं बोलणं असं ते थोडंसं तिखट असतं. वर्मावर बोट ठेवून बोलणं, अगदी तुमच्या हृदयाला भिडेल अशा प्रकारचे शब्द वापरले जातात, तिखट शब्द वापरले जातात आणि त्यामुळे सुद्धा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. अर्थात या सगळ्यामागे वृश्चिक राशीच्या स्त्रीचं जबरदस्त असणारं प्रेम किंवा पॉझिटिव्हनेस हा दिसून येतो. म्हणजे आपला जो पुरुष आहे आपल्या प्रेमामध्ये जो त्याला सगळ्या प्रकारची सुख आपल्याकडून देता यायला हवी, तो इथे तिथे जायला नको किंवा फ्लर्टिंग तर अजिबात नको. तर हा जो भाग आहे या भागामुळे त्यांच्यामध्ये जो तिखटपणा आहे तो जास्त प्रमाणात दिसून येतो किंवा पॉझिटिव्हनेस आहे तो थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात कुठलाही पुरुष असला, कुठल्याही राशीचा असला तरी त्याच्या स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही हे थोडंसं लक्षात घेणं वृश्चिक राशीच्या स्त्रीने गरजेचं आहे. एकंदरीतच तुम्हाला असं समजलं असेल कुठल्या गोष्टी आहेत ज्या करायला हव्यात, कुठल्या गोष्टी की ज्या करायला नकोत. ह्या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. आत्तापर्यंत जे काय आपण डिस्कस केलं, जे काय आपण चर्चा केली ती फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केली. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असू शकतात आणि त्याचे परिणामच अर्थातच वेगवेगळे असू शकतात. तर तुमची जी कुंडली आहे ही कुंडली नीट सखोलपणे विचार करून त्या संदर्भात जास्त मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं रिलेशनशिप कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.